तर नमस्कार मंडळी, मधुस्वर्ण चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तर आजचा विषय असा आहे, मधमाशांचं पोळं तुम्ही कधी निरखून पाहिलं आहे का? तर मधमाशांचं पोळं निरखून पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की त्यांचा जो पोळ्याचा आकार असतो तो षटकोनी असतो. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की मधमाशांचं पोळं षटकोनी आकाराचंच का असतं? तर यामागे दडलं एक भूमितीचं रहस्य. तर आता आपण बघू की ह्या निसर्गामध्ये फक्त माणूसच असा प्राणी नाही की तो भूमितीचा उपयोग करतो. तर कीटक, विविध जीव हे आपल्या जीवनशैलीमध्ये ह्या भूमितीचा अभ्यास करून आपले घर वगैरे बांधतात. तर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर चला बघू. मधमाशा पोळे षटकोनी का बनवतात यात दडलंय भूमितीचं रहस्य. पण हे तिन्ही आकार चालत असतील तर मधमाशा षटकोनच का निवडतात? फक्त 3 नियमित बहुभुज असे आहेत जे कोणतीही फट न ठेवता जागा पूर्णपणे भरू शकतात. प्रत्येक आकार जागा पूर्णपणे भरू शकत नाही. बहुतेक आकारांमुळे मध्ये फटी, रिकामी जागा राहतात. पण हे तिन्ही आकार चालत असतील तर मधमाशा षटकोनच का निवडतात? या तिन्ही आकारामध्ये सर्वात कमी परिघात षटकोन सर्वाधिक क्षेत्रफळ देतो. षटकोनी केल्यामुळे त्यांना लागणारे मेण कमी लागते आणि त्यांचे परिणामी श्रम कमी येतात आणि मध जास्त सामावतो षटकोनी आकारामध्ये. याच कारणामुळे मधमाशा आपल्या पोळ्याचा आकार षटकोनी करतात. तर मंडळी, कशी वाटली माहिती? तर अशाच नवीन नवीन गोष्टी घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.